Gata pesada, né? Tá novinha, ela फिलिंगच होत नाही कुठली. हा ना, गुलाब घेऊ, आय लव्ह यू म्हणा. तर स्वागत आहे भावना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावना तुम्ही स्टार्टिंगला फ्रीमध्ये जो व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे आणि तो कसा क्रिएट करायचा आहे ना, ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर भावना फक्त आपल्या व्हिडिओला आहे ना लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा. ओके, तर कारण की भावना आपला आजचा व्हिडिओ एकदम छोटा व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामुळे जास्त काही आपण मटेरियल यूज केलेलं नाही. अगदी एकच बीट असणार आहे भावना आणि विषय आड पद्धतीने एकदम आपला व्हिडिओ इथे क्रिएट होऊन जाणार आहे. तर सरदार जाणून घेऊ व्हिडिओ बनवण्याच्या आधी व्हिडिओला जे आपण काय प्रोसेस मटेरियल लागणार आहे भावना त्याविषयी. तर काय नाव तुम्ही स्क्रीनवरती जे दोन ॲप्लिकेशन बघताय ना, दोन ॲप्लिकेशनच्या मदतीने आज आपला तो व्हिडिओ आपण इथे क्रिएट करणार आहोत. तर पहिलं भावना आपलं कॅपकट ॲप्लिकेशन आणि दुसरं सिंगापूर प्लस VPN. तर भावना कॅपकट ॲप्लिकेशन जर का तुमच्याकडे त्याचं प्रो व्हर्जन नसेल तर आपल्या टेलिग्रामवरती अपलोड केलंय. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे, तुम्ही टेलिग्रामवरती जायचं तिथून एक बीटचा व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे, कारण की तो व्हिडिओ खूप महत्व करतो आपला व्हिडिओ एडिट करण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये सॉन्ग आहे, गाणं आहे. ओके, तर तो व्हिडिओ डाउनलोड झाल्यानंतर भावना तुम्हाला कॅपकटचं प्रो व्हर्जन लागलं तर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. ओके, तर काय ना एवढं करून झाल्यानंतर शक्य झालं तर टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा, कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करतो असतो. आणि दुसरं भावना आपला सिंगापूर प्लस VPN. तर काय भावना हे VPN तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती इझिली मिळून देईल. ओके, एवढं करून झाल्यानंतर सिम्पली आपण इथं VPN आधी सर्वात कनेक्ट करून घेऊया. सिंपली भावना तुम्ही ॲटो सिलेक्टवरती क्लिक करून खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि सिंगापूर अल्फा किंवा बीटा दोन्हीपैकी कोणतं एक सर्व्हर इथे कनेक्ट होऊ द्यायचे. कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून सिंपली तुम्ही कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं भावना तुमचं. सिंपली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचंय आणि इथून ना भावना तुम्ही तुमचे फोटो सिलेक्ट करायचा. ओके, फोटोमध्ये आल्यानंतर इथून तुमचा जो पण कोणता फोटो आहे ना, तर सर तो फोटो तुम्ही तुमचा इथून सिलेक्ट खाली ॲड करून घ्यायचा. ओके, फोटो सिलेक्ट ॲड करून झाल्यानंतर ना काय तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. सिंपल तुम्हाला खाली स्क्रोल करून तुम्हाला एक रेशोचा ऑप्शन भेटेल. रेशोवरती जाऊन 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फोटोची साईज 2 बोटाने ओढून घ्यायची. एवढं करून झाल्यानंतर ओरलेवर जाऊन ॲड ओरले जायचे, इथून व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि आपली जो बीटचा व्हिडिओ तुम्ही डाउनलोड केलाय ना, तो व्हिडिओ इथे ॲड करायचा आहे. तर व्हिडिओ ॲड करून झाल्यानंतर काय अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. याच्या एंडिंगवरती क्लिक करायचं तुमच्या फोटोच्या आणि तिला डिलीट करायचं आहे. फोटोवरती क्लिक करून फोटो साईज या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. ओके, एवढं करून झाल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करून खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक ऑप्शन भेटेल हॅशटॅग ऑडिओचा. तर सरतात तुम्ही या व्हिडिओचा इथून हॅशटॅग ऑडिओ जो आहे भावना करून घ्यायचा आहे. बघू शकता हॅशटॅग ऑडिओ झालाय. आता काय करायचं आहे भावना, तुम्हाला कट लावायचा. बघू शकता इथं आपल्या पहिला बीट येते, एकच बीट आहे भावना. ओके, तर इथं सिंपली तुम्ही बॅक यायचे, ओरलेवरती जाऊन व्हिडिओवरती क्लिक करायचंय आणि व्हिडिओला तुमच्या इथे कट लावायचा आहे. व्हिडिओला कट लावून झाल्यानंतर मागचा जो आपला भाग राहिला कट लावलेला या साईडचा तुम्ही बघू शकता, आम्ही कोणता भाग डिलीट करतो त्याच्यावरती टॅप करून त्याला डिलीट करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर काय तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस ते आपलं दिसून येईल. सिंपली एवढं करून झाल्यानंतर आपण जिथं बीट लावलाय ना, या व्हिडिओच्या अगदी समोर वरती एक कट लावायचा आहे आणि जो या व्हिडिओच्या वरचा भाग आहे तुमच्या फोटोचा त्याला इथून डिलीट करायचं आहे भावनो. एवढं करून झाल्यानंतर तुमच्या व्हिडिओवरती क्लिक करून त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करायचं. ओके, तर आता एवढं करून झाल्यानंतर भावना तुम्हाला काय करायचं आहे ना, सिंपली स्टार्टिंगला यायचे, इफेक्टवरती जाऊन इथं ॲड इफेक्टवरती यायचे आणि इथं वरती सर्च करायचे लँक. ओके, असं लँक 2 म्हणून सर्च करायचं भावना तुम्ही. आणि एवढं करून झाल्यानंतर तुम्ही समोर अशा प्रकारे इफेक्ट दिसून येईल. तर भावना इथे तुम्ही 3 नंबरला लँक 1 नावाची इफेक्ट बघताय ना, हे इफेक्टवरती टॅप करून हे इफेक्टला इथे तुम्ही अप्लाय करायचं. ओके, हे इफेक्टला इथून अप्लाय करायचं भावनो. या इफेक्टची लेंथ आहे ना भावनो, या फोटोच्या लास्ट पर्यंतच ठेवायची. एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं ना भावनो, इथून बॅक यायचे, ओरलेवरती जाऊन ॲड ओरले करायचं आहे, इथून फोटो सिलेक्ट करायचे. फोटोमध्ये आल्यानंतर इजी टेक्स्ट पेन दे ना, हिला इथून सिलेक्ट करायचंय व हिला अशा
अशा प्रकारे व्यवस्थित ॲडजस्ट वगैरे करून तुमच्या फोटोच्या हिशोबानं घेऊन यायचं आणि हिला या फोटो एवढी याची साईज वाढून घ्यायची. एवढं करून आल्यानंतर बॅक यायचे, इफेक्टमध्ये जाऊन इथून व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे भावनो आणि इथून जे ना हे जो हॅलो ब्लरचं तुम्हाला ट्रेंडिंगला इफेक्ट दिसेल ना, ही इफेक्ट याला अप्लाय करायचं आहे आणि इफेक्टला अशा प्रकारे इथं कम जादा थोडीशी याची लेंथ ठेवायची भावनो. याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ऑपोसिटचा ऑप्शन दिसेल, ऑपोसिटवरती क्लिक करून एल व्हिडिओवरती सेट करायचं. ओके, एवढं करून आल्यानंतर भावनो तुमच्या टेक्स्ट पेन्सिल देखील ही इफेक्ट ॲड होऊन जाईल. तर भावना आपला व्हिडिओचा विषय हार्ड पद्धतीने एकदम क्रिएट झालाय. तर भावना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की तुमच्या भाऊ चॅनलवरती ना असेच नवीन नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटू भावना पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.